हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. ओठांवर एक हलकस स्मित हास्य. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन यथाशक्ती. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग, आपल्या दोन्ही नाकपुड्या यांची जाणीव. काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतो आणि तो पुन्हा पूर्ववत होतो जेव्हा आपण कपालभातीची कृती करतो त्यावेळी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन करणार आहोत. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत नखरे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बंद. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन सुरुवातीला विश्रांती. त्यानंतर दोन्ही पाय समोर. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय समोर, दोन्ही हात सरळ. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया, ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. घट्ट बोट वळून घेऊया. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड. अंगठा त्याच्यावरती. पुन्हा ओपन करायचं. आता श्वास घेत ओपन करूया. श्वास सोडत अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. पुन्हा श्वास घेत ओपन. जास्तीत जास्त ताण. श्वास सोडत 4 बोट फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन करूया. आहे तो श्वास सोडायचा आहे. हातापायांची बोट रिलॅक्स करायची. दोन्ही हाताचे तळवे समोर आहेत, पायांचे तळवे समोर आहेत. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताचा पंजा स्वतःकडे ओढून घ्यायचा आहे. जमिनीकडे ताणायचा आहे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचंय. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या जमिनीला समांतर आणि वायपर मुवमेंट, मनगटामधून हाताचा पंजा, अँकल जॉईंट्स मधून पायाचे तळवे एकत्रित वायपर मुवमेंट बघा या प्रकारे. 1 2 एकत्रित हातापायांच्या मध्ये हालचाल होईल पावलामध्ये. बरोबर. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थोडीशी हाताला रोग लागेल, पण थोडा वेळ थांबा अजून. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. अंगठे आतमध्ये. आपल्या हाताची मूठ वळून घेऊया आणि ते रोटेशन करूया क्लॉकवाईज. पावलामध्ये आणि मनगटामध्ये हालचाल. 1 2 उजवीकडून डावीकडे. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर. 4 5. दोन्ही हात खाली, मागे आणि विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्या. नाकावाटी संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा दोन्ही हात मागे, पाठीचा कणा सरळ, पावलं जोडलेली आहेत. आणि आता आपली मान जास्तीत जास्त उजव्या बाजूला टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याकडे, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आता पुन्हा मान आपल्याला फक्त एकदा उजवीकडे डावीकडे वळवायची आहे, झुकवायची नाही. ठीक आहे. पाय आपले सरळच आहेत. सुरुवात करूया. श्वास घेत मान उजवीकडे. मागून मागची भिंत बघा उजव्या बाजूने. श्वास सोडत सोडत डावीकडे जाऊया. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. अगदी सावकाश हालचाल. श्वास सोडत डावीकडे. लास्ट राऊंड. श्वास घेत घेत मान उजवीकडे. श्वास सोडत सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत मान मध्यभागी. आणि आता अप अँड डाऊन करायचंय. सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी मात्र ही कृती करणं टाळायचं. श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत घेत मान मध्यभागी. बरोबर. आणि आता फुल रोटेशन. क्लॉकवाईज 2 वेळेला, अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश आपली आता हनुवटी गळ्याकडे जाऊ दे. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश श्वास घेत मान सरळ करूया. पायांमध्ये अंतर ठेवूया. थोड्या वेळ विश्रांती.
करणार आहोत बटरफ्लाय. त्यासाठी पावलं जुळून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडण्याचा प्रयत्न करा. पाठकणा सरळ. आणि आता एकत्रित हालचाल थोडीशी डायनॅमिक. वर खाली गुडघ्यांमध्ये हालचाल होईल. सुरुवात करूया. पाठीच्या कण्याला आपल्याला कुठेही पुढे मागे न करता फक्त हालचाल आपल्या हिप जॉईंट्स मधून होतीये. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. आज आपण याच्यातूनच पुढे जाणार आहोत. कुर्मासन बघणार आहोत. कुर्मा म्हणजे काय? कासव. तर कासवाप्रमाणे हा आकृतीबंध भासतो म्हणून याला कुर्मासन म्हणतात. ज्यांना पाठीची दुखणी आहेत, वर्टिगो, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हे पुढे झुकणारं आसन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त पावलं अशी गुडघे असे थोडेसे सावकाश वर खाली करण्याची प्रॅक्टिस करा. बाकीच्यांनी बघून घ्या कसं केलं जातं. तर इथे थोडीशी पावलं पुढे घ्यायची. उजवी जी पोटरी आहे त्या उजव्या पोटरी खालून उजवा हात बाहेर काढायचा. डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर काढायचा. आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलाला लावण्याचा प्रयत्न करायचा. कुर्मास. ठीक आहे. हा बरोबर. उजव्या पोटरी खालून उजवा हात काढा. ज्याला हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करू नये. आणि डाव्या पोटरी खालून डावा हात. थोडेसे गुडघे वर उचलले जातील. खांद्यांवर एक हलकासा प्रेशर येईल. बरोबर. आणि आता पावलं गुडघ्याकडे आपली कपाळ गुडघ्यात सॉरी पावलांचे. ठीक आहे. अजून थोडेसे नयनताई बघा हात होत आहेत. म्हणजे कोपर आहे ना ती पूर्ण बरोबर. वा पुढे वा पुढे. हा बरोबर. बरोबर. कल्पनाताई तुमचं झालंय. छान. हा बरोबर. परफेक्ट. हा नाही लागलं कपाळ तरी चालेल. हा सैल सोडा. सैल सोडा. आणि इथे थांबा यथाशक्ती. इथे आपल्या पूर्णपणे जे आपले पेल्विस रिजन आहे तिथे पूर्णपणे ताण येतो. पाठीच्या कण्यावर पण ताण आहे. यथाशक्ती थांबा. आणि मग हळूहळू वर या. सावकाश वर या. हाताची आधार काढून घ्या. आपल्या जो पोटरीच्या खाली आहे तो. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. डोळे लगत मिटून घ्यायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. आणि आता डावा हात उजव्या गुडघ्यावर घ्या. उजवा हात मागे घ्या. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. पुन्हा मध्यभागी. आणि आता उजवा हात समोरून डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. मध्यभागी. आता उजवा आपला हात जो आहे तो हाताच्या कोपरापासून ते हाताच्या तळव्यापर्यंत उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ पूर्णपणे एका साईडला झुकवा. हा जाऊ देत खाली. बरोबर. उजवा हात हा खाली येऊ. खाली टेकवा. जमिनीवर टेकवा. पायावर न ठेवता हात जमिनीवर टेकवा. हा बरोबर. बरोबर. आणि डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. बरोबर. बरोबर. इथे थांबा थोडा वेळ. बरोबर. आता बघा पूर्णपणे आपली डावी बाजू ताणली गेली आहे. बरोबर. त्याकडे लक्ष आहे आपलं. छान. सावकाश मध्यभागी. आता डावा हात तसाच जमिनीवर ठेवायचा आपल्या मांडीच्या जवळ. हा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि मग उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करायचा. बरोबर. नजर समोर. आता हे स्ट्रेचिंग वाला आहे थोडस. तर कोणाला प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. कोणाला उजव्या बाजूने, कोणाला डाव्या बाजूने व्यवस्थित जमतं. बरोबर. छान. आता आपली पूर्ण उजवी बाजू ताणली गेली. अवकाश मध्यभागी. आता दोन्ही हात समोर करूया शोल्डर रोटेशन.
हाताची आपल्या बोट खांद्यावर, कोपर जॉईंट. श्वास घेत वर, खांद्यावर, बोट खांद्यावर ठेवायची, कोपर जॉईंट करायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, 3. पुन्हा दोन्ही कोपर जॉईंट. श्वास घेत खाली, श्वास सोडत पुढे. बरोबर. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचं. पाय सरळ करायचे. विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे गोमुखासन. हे कसं केलं जातं आधी मी दाखवते, मग एकत्रित करूया. इथे तुम्हाला एखादं छोटस नॅपकिन कदाचित लागू शकतो. कारण की आपण बद्ध हस्त करणार आहोत, म्हणून कदाचित नॅपकिन तुम्हाला आधारासाठी लागू शकतो. तर मी हे दाखवते कसं करायचं, मग आपण एकत्रित करू. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठीच्या मणक्याचा त्रास असेल, गॅप असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल, तर मात्र करताना काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, नी जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की याच्यामुळे आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात. त्याचबरोबर हे डायबेटीज उपचारात्मक आसन मानलं गेलं आहे. हे कसं करायचं दाखवते. गोमुखासन याला का म्हणतात हेही मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या सीटच्या जवळ. डावा पाय खाली सरळ आहे, तो फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या सीटच्या जवळ. आता ही पकड आपली अजून घट्ट होण्यासाठी, आपले गुडघे बरोबर अजून एकमेकांवरती येण्यासाठी दोन्ही हात पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा, थोडस पुढे झुकायचं आणि पुन्हा सीटचा भाग आपल्या जमिनीवर ठेवायचा. म्हणजे बरोबर दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतात. आणि आता बघा, ह्याला गोमुखासन का म्हटलं जातं. ही जी पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि जी गुडघ्यांची स्थिती आहे ती गायीच्या मुखाप्रमाणे दिसते, म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. तर आपला हे आसन आपल्याला दोन्ही बाजूने करायचं असतं, एकदा उजव्या बाजूने, एकदा डाव्या बाजूने. आता जो पाय आपला खाली आहे, खाली डावा पाय आहे, वरती उजवा गुडघा आहे, बरोबर. त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येतो आणि मग उजव्या हाताचा तळवा. हाताची जी बोट आहेत ही जमिनीच्या दिशेने असतात. हे झालं गोमुखासन. हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, याच्यामुळे तुम्ही मेडिटेशन करू शकता. पुढची जी कृती आहे ती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. तर ही कशी करायची बघा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. डावा हात खालून मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची. तर आता ही गुंफण जर तुम्हाला व्यवस्थित बसली नाही, तर मग असं नॅपकिनचा रोल करायचा. मागून दाखवते आता. मी दिसते ना. तर नॅपकिनचा रोल करायचा. एका हातामध्ये दुसरं टोक, दुसऱ्या हातामध्ये दुसरं टोक असं पकडायचं आणि या प्रकारे तुम्ही नॅपकिन पकडू शकता. नॅपकिनच्या आधारे तुम्ही, जर हाताची पकड एकमेकांच्या जवळ येत नसेल तर तुम्ही असं नॅपकिनचा आधार घेऊ शकता. आणि बघा, ही स्थिती अशी दिसते. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची असतात. जो हात वर आहे त्या दंडाचा स्पर्श त्या कानाला होतोय. बघा, पाठकणा इथे एकदम सरळ आहे, मान सुद्धा मध्यभागी आहे. कुठेही पाठीच्या मणक्याला आपण बेंड केलेला नाहीये, मान सुद्धा पुढे मागे झुकवली नाहीये. पावलं बघा बरोबर बाहेर आहेत आपल्या मांड्यांच्या बाजूने. ठीक आहे, मागून प्रत्येकाला दिसले. तुम्ही इकडे नॅपकिनचा आधार घेऊ शकता. आणि जेव्हा आपण हे आसन सोडतो तेही बघून घ्या कसं सोडतो ते. ही झाली आपली आदर्श स्थिती गोमुखासनची. जेव्हा आपण हे आसन सोडतो तेव्हा जो हात आपला खाली आहे तो प्रथम गुडघ्यावर येतो, मग वर असलेला हात गुडघ्यावर येतो. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ होतो आणि मग वर असलेला पाय सरळ होतो आणि त्यानंतर विश्रांती. इथे पूर्णपणे आपल्या नी जॉईंट्सला, हिप जॉईंट्सला एक ताण आणि दाब आपल्याला जाणवतो.
आणि आपल्या ओटी पोटावरती एक हलकासा प्रेशर येतो, म्हणून हे डायबेटीस उपचारात्मक मानलं गेलंय. ठीक आहे, सुरुवात करूया आता आपण सगळे एकत्रित. दोन्ही पाय समोर घ्या. नॅपकिनचा आधार तुम्ही घेऊ शकता. आता हे हातांची बोटं जी एकमेकांमध्ये गुंफणारी आसनं आहेत, त्यासाठी हाताचं थोडंसं घरी तुम्ही जर प्रॅक्टिस कराल तेव्हा थोडंसं रोटेशन करायचं दोन्ही हातांचं, म्हणजे तिथले स्नायू थोडेसे मोकळे होतात. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या सीटच्या जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. आपले दोन्ही हात दोन्ही पावलांवर ठेवा. सीटचा भाग वर उचला. थोडस पुढे झुका आणि पुन्हा सीटचा भाग खाली येऊ देत, म्हणजे बरोबर आपले गुडघे फिक्स होतात. ठीक आहे. आणि आता उजवा गुडघा आपला वर आहे, त्यामुळे डाव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर आणि मग उजव्या हाताचा तळवा. दोन्ही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपलं गोमुखासन जे आपण आता केलंय त्याचा आकृतीबंध तपासून पाहूया. आपली पावलं बरोबर बाहेर आहेत सीटच्या. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे. पाठकणा सरळ आहे. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. एक हलकासा खेच द्या. उजवा हात अजून थोडासा वर ताणा आणि तो मागे फोल्ड करा, म्हणजे छान असा एक ताण भेटतो बाजूने. बरोबर. आणि खाली असलेला डावा हात मागे न्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. छान. बरोबर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ ठेवा मध्यभागी. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि मग पुन्हा एकदा डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, उजवी बाजू आपली ताणली गेली आहे. आपल्या हिप जॉईंटच्या इथे एक हलकासा एका बाजूने ताण, एका बाजूने दाब जाणवतोय. डाव्या शोल्डरच्या इथे एक प्रेशर आहे. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा आणि जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. जो हात आपला खाली आहे, डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग वर असलेला उजवा हात खाली येईल. बरोबर. डावा पाय सरळ करूया जो खाली आहे आणि मग उजवा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्राम. हीच कृती आपण आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ आणि मग खाली असलेला उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. पुन्हा आपले ट्रिक वापरूया. दोन्ही हात पावलांवर ठेवून थोडासा सीटचा भाग वर उचलायचा, पुढे झुकायचं आणि पुन्हा सीटचा भाग जमिनीवर. बरोबर. आता उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. हातांची बोटं जमिनीकडे. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा आपलं लक्ष आपल्या आकृतीबंधाकडे. विरुद्ध बाजूने आता आपल्याला ताण, दाब याचा अनुभव मिळतोय. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. मी सुखी आहे, समाधानी आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता करूया बद्ध हस्त. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. एक हलकासा खेच द्या वरच्या बाजूने आणि मग तो मागे फोल्ड करा. मग तो मागे फोल्ड करा. मग उजवा हात जो खाली आहे तो खालून मागे न्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. विरुद्ध बाजूने
आता आपल्याला डाव्या बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, त्याचा अनुभव. उजव्या खांद्यावर प्रेशर आहे. छान. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना प्रथम उजवा हात जो खाली आहे तो गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. उजवा पाय जो खाली आहे तो प्रथम सरळ करूया आणि मग वर असलेला डावा. विश्रांती. आजपासून आपण सूर्यनमस्कार स्टार्ट करतोय. तर सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स आहेत. त्या 12 स्टेप्स मी आधी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर सूर्यनमस्कार कॉन्ट्रा इंडिकेशन्स, ज्यांची एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल, हृदयविकाराचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं असेल, पाठीच्या मणक्यामध्ये कमरेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल, सर्वायकलचा त्रास असेल, तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. जिथे आपण 3 ते 4 सूर्यनमस्कार घालतो, तिथे ज्यांना हे सगळे आजार आहेत त्यांनी एक सूर्यनमस्कार घालायला हरकत नाहीये, पण तेही जर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांनी जर परमिशन दिली तर तुम्ही हे करू शकता. तर इथे सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर असे हे नमस्कार आहेत. याच्याने तुम्हाला फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, स्ट्रेच सगळं मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला डेली साधना करणं जर जमत नसेल तर तुम्ही रोज 4 सूर्यनमस्कार जरी घातले, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी तुमची आसनं कव्हर होतात. तर हे कसे करायचे, एकूण याच्यामध्ये 12 स्टेप्स आहेत. त्याचे फायदे काय आहेत? सूर्य जो आहे हा ऊर्जेचा प्रतीक आहे. आपोआप आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. आपलं मेटाबॉलिझम जे आहे म्हणजे चयापचयाची जी क्षमता आहे ती आपली वाढते. त्यामुळे आपलं अन्नपचन जे आहे हे चांगलं होतं. अन्नपचन चांगलं झाल्यामुळे आपली उत्सर्जनाची जी कृती आहे ती चांगल्या प्रकारे होते. एक वेगळाच आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. संपूर्ण बॉडी आपली स्ट्रेच होते. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये चांगलं होतं. पूर्वी एका अशा ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की जे रोज सूर्यनमस्कार घालतात त्यांना हजारो वर्षाची संपत्ती प्राप्त होते. तर पूर्वी असं होतं की आरोग्यम धनसंपदा, आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला आपली संपत्ती ही तीच आपली संपत्ती, म्हणजे अवर हेल्थ इज अवर वेल्थ. म्हणून सूर्यनमस्कार हे खूप काय म्हणतात, एक त्याला खूप जास्त चांगलं महत्व आहे आपल्या या योग साधनेमध्ये. तर हे कसे करायचे मी दाखवते. आपण आपल्या वर्गामध्ये ट्रेडिशनल सूर्यनमस्कार आणि डायबेटीस सूर्यनमस्कार. डायबेटीस म्हणजे काय, तर पोटावरती जिथे तुम्हाला दाब येतो ते डायबेटीस वाले असतात. तर ते आपण नंतर बघणारच आहोत. आज आपण ट्रेडिशनलची 12 आसनं आहेत ती बघणार आहोत आणि ग्रुपवरती मी तुम्हाला त्या 12 आसनांचा स्टेप्स ज्या आहेत त्या पाठवेन. तर बघून घेऊया. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती आपण गायत्री मंत्राने करतो. ती आपण जेव्हा एकत्रित एकत्रित करू तेव्हा म्हणू गायत्री मंत्र. तर इथे आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं असतं. सूर्यनमस्कार जेव्हा आपण करतो तेव्हा मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जुळलेले किंवा पावलांमध्ये अंतर, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आधी आपली स्थिती पक्की करून घ्यायची. त्यानंतर पहिली जी स्थिती आहे ती म्हणजे नमस्कार स्थिती. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या छातीपाशी. दुसरं हस्त उत्थानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे, नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे. इथे आपल्या पूर्णपणे गळ्याला, पोटाला ताण येतो, बरोबर. त्यानंतर आहे हस्त पादासन. हळूहळू दोन्ही हात सरळ आपल्या पावलाच्या दिशेने घेऊन यायचे. आता इथे पूर्णपणे गळा आणि पोट इथे दाब येतो, पाठीच्या मणक्यावर ताण येतो. ही झाली आपली तिसरी स्टेप, हस्त पादासन. त्यानंतर चौथी स्टेप अश्व संचलनासन. उजवा जो पाय आहे तो मागे घ्यायचा, गुडघा जमिनीवर टेकवायचा, हाताचे तळवे आपल्या डाव्या पावलाच्या बरोबर बाजूला आहेत. उजव्या पायाचा बघा गुडघा जमिनीवर आहे, पावलाचं माउंटन आहे म्हणजे टाच जी आहे ती जमिनीकडे आहे, सॉरी टाच जी आहे ती सिलिंगकडे आहे, पायाची बोटं जमिनीकडे आहेत आणि आपली नजर सिलिंगकडे. हे झालं 4 अश्व संचलनासन. 5 चतुरंग दंडासन. डावा पाय मागे न्यायचा, पावलांचं माउंटन तसंच ठेवायचं आणि आपल्या सीटचा भाग जो आहे हा जमिनीकडे सैल सोडायचा, नजर समोर. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. इथे
2 पावलं चवड्याचा भाग, आपले 2 गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, 2 हात आपली हनुवटी किंवा कपाळ आणि छातीचा भाग. शरीराची 8 अंग जमिनीवर असतात, म्हणून ह्याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हटलं जातं. तर ही झाली आपली 6वी स्टेप. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंग. 8 पर्वतासन, पावलं टाचा जमिनीकडे टेकवण्याचा प्रयत्न करायचा, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे, आणि आपलं कपाळ किंवा आपलं डोकं हे अजून जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घ्यायचा, जो पाय आपण मागे घेतो तोच पाय पुढे घ्यायचा, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. 9 अश्व संचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. हा झाला आपला अर्धा सूर्यनमस्कार. अजून एक मी दाखवते, मग आपण पूर्ण करूया. ठीक आहे, आता फक्त पुन्हा एकदा स्टेप बघून घ्या कशा केल्या जातात. दुसऱ्या पायाने 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे, चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 पर्वतासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. सूर्यनमस्कार जेव्हा आपण घालतो तेव्हा श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. मग मुखधोती करायची, पायांमध्ये अंतर घ्यायचं, हात आपले मांडीवर ठेवायचे, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा भराभर. ठीक आहे, सगळ्यांनी आता दंडस्थितीमध्ये यायचंय. जेव्हा आपण हे सूर्यनमस्कार करतो ना, आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत. तर ही 7 चक्र सुद्धा या सूर्यनमस्कारामुळे ऍक्टिव्हेट होतात. चक्र साधना हा पुन्हा एकदा ऍडव्हान्स विषय आहे, तर इथे मी तुमचं कन्फ्युजन वाढवणार नाही, फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. विश्रांती, एका हाताने दुसऱ्या हाताचं मंगळ पकडून सुरुवातीला विश्रांती, आणि करूया आपण कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बरोबर, आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे टर्न व्हायचंय, एकदा डावीकडे. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच, आणि मग डावीकडे डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच. 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर, 10 वेळा झाले की थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ असतील, नजर समोर, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, दोन्ही हात सई सोडा जमिनीच्या दिशेने, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, आणि थोडीशी हनुवटी वर उचला, थोडीशी हनुवटी वर उचला, नजर सिलिंगकडे द्या, आपली दृष्टी सिलिंगकडे, डोळे अलगद मिटून घ्या, आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आता आपलं जिथे कंठ आहे, म्हणजे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर, आपली वोकल कॉर्ड, जिथे आपलं स्वरयंत्र आहे, प्रशांत तो स्वरयंत्र थोडासा बाहेर असतो, म्हणजे एक आपल्याला टोक दिसतं गळ्याच्या इथे, तर आपल्याला तिथे आपलं लक्ष केंद्रित करून घ्यायचंय. डोळे अलगद मिटलेले, हनुवटी थोडीशी वर उचललेली आहे, आपलं लक्ष आपल्या कंठस्थ ग्रंथीकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे श्वास घेण्याची सोडण्याची कृती थोडीशी भराभर करा. भराभर श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, आणि तिथे होणारी हालचाल त्याकडे लक्ष द्यायचंय. सावकाश कृती थांबवा,
मान मध्यभागी आणा, डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि विश्रांती. पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. करणार आहोत आपण आता ताडासन आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. ताडासन आपण यासाठी रोज घेतो की आपलं स्ट्रेचिंग नीट व्हायला पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशनची कृती नीट व्हायला पाहिजे म्हणून. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोरून सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. बरोबर. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. छान. जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. छान. टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. सूर्यनमस्कार आपण सुरुवात करणार आहोत. जे पहिल्यांदा सूर्यनमस्कार करतायत किंवा घालतायत तर त्यांना थोडस बॉडी पेनिंगचा त्रास होऊ शकतो, कारण की आपल्याला सवय नसते आपल्या शरीराला जास्त स्ट्रेचिंगची. तर इथे होऊ शकतो तुम्हाला त्रास, पण काही हरकत नाहीये. हा एक तसं गुड स्ट्रेस आणि बॅड स्ट्रेस असतो ना, म्हणजे चांगला ताण आणि असं वाईट ताण, तसाच हे जे पेन असेल हे आपलं चांगलंच असणार आहे, आपल्या शरीर उपयोगी पेन असणार आहे. तर आता सुरुवात करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. दोन्ही हात जोडून घेऊया, जोडलेले हात छातीपाशी असतील. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया किंवा त्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणूया. नुकताच डोंगराळून उगवणारा सूर्य, त्याच्या पिवळसर केशरी किरण आपल्या बंद डोळ्यांसमोर आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. सूर्याची ऊर्जा, त्यातून निर्माण होणारी प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. सर्व जगाला प्रकाशमान करणारा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्यदेवता, त्याचं आपण स्मरण, मनन आणि चिंतन करीत आहोत. आणि ऊर्जेचा मंत्र, गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे अलगद करूया. एक नमस्कारासन आपण स्थिती घेतलेलीच आहे. 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, बरोबर. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, बरोबर. छान. गुडघा जमिनीवर टेकू देत. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, बरोबर. 5 डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. आता इथे सीटचा भाग थोडा जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही पाय मागे जाऊ दे. ठीक आहे, ठीक आहे. हा. 6 अष्टांगासन, गुडघाई जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न, सॉरी, जमिनीला लावण्याचा प्रयत्न, छातीचा भाग जमिनीवर, बरोबर. थोडेसे पाय आहेत ना ताई, नयनताई, खाली घ्या, सरळ करा, सरळ मागे. 6 अष्टांगासन आपण केलंय. 7 भुजंगासन, बरोबर. नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे, डोकं जमिनीकडे सैल सोडा. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर येऊ देत, बरोबर. नजर सिलिंगकडे. 10 हस्तपादासन, बरोबर. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन.
नाही ताई, तुमचं थोडस पाय मागे सरळ होत नाहीयेत ना. हा ठीक आहे, पुन्हा एकदा आपण अजून एक करूया, मग तुमच्या लक्षात येईल. हा ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय समोर मॅटच्या पुढे उभं राहायचंय. स्थिती घेतली आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्त पादासन. बरोबर. चार डावा पाय मागे घ्या, अश्वसंचलनासन. पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा. हा गुडघा टेकवा जमिनीवर. हा नजर वरती घ्या सिलिंगकडे. बरोबर. चार अश्वसंचलनासन. पाच आता उजवा पाय मागे घ्या, सरळ गुडघ्यातनं सरळ ठेवा. हा बरोबर. हा हा आणि आता सीटचा भाग खाली ढकला. कल्पना ताई तुमचं बरोबर आहे. हा बरोबर. हा हा नजर समोर. पावलांचं माउंटन आहे. हा हा बरोबर. सहा अष्टांगासन. आता गुडघे सावकाश जमिनीवर टेकवा. हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर येऊ देत. छातीचा भाग जमिनीवर येऊ देत आणि पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, म्हणजे पायाची नखं जमिनीला लागू देत. सहा अष्टांगासन. सात सरळ हस्त भुजंगासन. तिथल्या तिथे सरळ व्हा. हा बरोबर. हा अजून थोडेसे हात कोपऱ्यात बघा सरळ होतात का. हा यथाशक्ती प्रयत्न करा. हा आठ पर्वतासन. पावलं जमिनीकडे पुन्हा नेण्याचा प्रयत्न करा. टाचा जमिनीला लागवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. नऊ डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर. बरोबर. 10 हस्तपादासन. उजवा पाय पुढे घ्यायचा. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून दोन आपल्याला करायचे. यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही स्वतःला इजा न करता ही कृती करा. ज्यांना थांबायचं असेल तरी थांबायला हरकत नाहीये. अजून दोन आपण करून घेऊया. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्त पादासन. चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. पायाचा गुडघा जमिनीवर, पावलाचं माउंटन, नजर सिलिंगकडे. बरोबर. सहा पाच चतुरंग दंडासन. डावा पाय मागे. हा सरळ करायचं पाय. सीटचा भाग जमिनीच्या दिशेने सैल जोडा. सहा अष्टांगासन. गुडघे जमिनीवर, हनुवटी जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर. सात सरळ हस्त भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील, नजर सिलिंगकडे. बरोबर. छान. आठ पर्वतासन. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. जेव्हा आपण टाचा टेकवतो तेव्हा आपोआप आपल्या पोटऱ्यांवरती छान प्रेशर येतो, सॉरी छान ताण येतो, म्हणून टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. एक नमस्कारासन. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्तपादासन. चार डावा पाय मागे अश्वसंचलनासन. पाच उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. बरोबर. सहा अष्टांगासन. सात सरळ हस्त भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट. आठ पर्वतासन. नजर पायाच्या अंगठ्याकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाटली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्यायचा. मुखत होती. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर.
डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण सूर्यनमस्काराचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात आपण मागोवा घेतोय, अनुभव घेतोय. करूया आपण उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा पाय आणि मग डावा पाय. टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली असेल. पावलं सीटच्या जवळ आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आता हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडलेली आहेत, ती जमिनीवरच आहेत. पोटाचे स्नायू रिलॅक्स. जोडलेले पाय उजव्या बाजूला, मान डावीकडे. हळूहळू जोडलेले पाय उजव्या बाजूला, मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. उजवी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडलेली आहे. उजव्या पायावर डाव्या पायाचा गुडघा आहे. उजव्या पावलावर डावं पाऊल आहे. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. देहधारणा या सगळ्या गोष्टीचा मनातल्या मनात आपण निरीक्षण करतोय बंद डोळ्यांनी. जोड श्वासाची आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करायचा आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. पाय मध्यभागी आणि मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घेऊया हाताच्या आधाराने आणि हाताची घुंपड डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डाव्या बाजूला, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं कुठेही वर उचलायची नाही. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. डावी बाजू जमिनीकडे सैल सोडलेली आहे. नकळत कमरेचा भाग आपण वर उचलला जातो तर तो अगदी रिलॅक्स असेल, शिथिल असेल. डाव्या गुडघ्यावर उजवा गुडघा आहे. डाव्या पावलावर उजवा पाऊल आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. पाठ कण्याला पीळ आहे, पोटाच्या इथे पीळ आहे. जोड श्वासाची प्राणधारणा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पाय आणि मान मध्यभागी. श्वास सोडत सोडत पाय मान मध्यभागी. हाताची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आज आपण सूर्यनमस्कारामध्ये पोटावर पडून भुजंगासन केलंय, म्हणून आपण पोटावर पडून आसन न घेता आता डायरेक्ट आपण बैठक स्थितीमध्ये येऊया. एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये. प्राणायामासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा शेवटचा आवर्तन.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. आपल्या प्राणशक्तीला मनोभावे वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. करूया आपण अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण सूर्यनमस्कार केलेत, त्यामुळे थोडस बॅलन्सिंग होण्यासाठी आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तनं करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, अंगठ्याने डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. एक आवर्तन. दुसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. आपली उजवी नाकपुडी साधारणतः जास्त ऍक्टिव्हेट, म्हणजे आपल्याला श्वास घेताना अगदी आपण सहज श्वास घेतला असेल, कारण की आपण जी शारीरिक कृती केलेली आहे त्याच्यामुळे आपोआप आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. म्हणून उजवी नाकपुडी बऱ्याचदा ऍक्टिव्हेट असते जेव्हा आपण साधना करत असतो त्यावेळेला. आणि हा अनुलोम विलोम प्राणायाम ज्याच्याने आपल्या दोन्हीही नाकपुड्या बॅलन्स राहतात. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. उजवा जो आपला हात आहे तो आता आपल्या डाव्या छातीवर, जिथे आपलं हृदय आहे तिथे ठेवायचा आहे. हाताचा तळवा बरोबर, हाताचा जो तळवा आहे जिथे आपलं हृदय आहे तिथे असेल. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे. हलक्याशा ठोक्यांची जाणीव आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या कानावरती. कान बंद. खोलवर दीर्घ पूरक. एक हलकस प्रेशर आणा आपल्या कानावरती आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. आता दोन्ही हातांचं जे पहिलं बोट आहे ते कानाच्या आतमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या बंद डोळ्यांवरती. अंगठा आपल्या कानाच्या इथे. 4 बोटं आपल्या डोळ्यांवरती आहेत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक
दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांचे तळवे आता आपल्या टाळूच्या इथे. एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवायचा आहे. डोळे अलगद मिटलेले एक हलकसं दाब आणायचंय. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळून. श्वासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आपल्या शरीराचे सगळे स्पर्श बिंदू आता जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलेले आहेत. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप आरामदायी वाटतंय, सुखवह वाटतंय. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. बैठक स्थितीमध्ये आज आपण गोमुखासन हे नवीन आसन पाहिलेलं आहे. दंड स्थितीमध्ये आज आपण सूर्यनमस्कार केले. या सगळ्या सूर्यनमस्कारांच्या 12 स्टेप्स आपल्याला आठवत आहेत का? याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. सूर्यनमस्कार करताना नकळत एखादा शरीराचा स्नायू अवयव ताणला गेला असेल, पाठकळ्याला जर जास्त प्रेशर आला असेल, तर तो आपण ह्या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण शिथिल करणार आहोत देहधारणेने. मंद डोळ्यांनी शरीराच्या त्या त्या भागाकडे जाऊया आणि तो भाग रिलॅक्स करूया. सुरुवात आपल्या पावलांपासून. माझी दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, अँकल जॉइंट्स, काफ मसल्स, पोटरीचा भाग, नी जॉइंट्स, गुडघ्याचे स्नायू, थाय मसल्स, मांडीचे स्नायू, हिप जॉइंट्स आपण मनाने शिथिल करत आहोत. आपल्या सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग मनाने शिथिल करूया. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स करूया. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल करूया. उदरभाग, उरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल करूया. आपल्या गळ्यातील भाग शिथिल करूया. हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, नाकाच्या 2 नाकपुड्या, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा भाग शिथिल करूया, रिलॅक्स करूया. हे संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. मोरपिसासारखं हलकं हलकं झालेलं आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती आपोआप कमी झालेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. पोट हलकं हलकं वर येतंय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे.
मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेली साधना, त्याचं समाधान, आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी प्रत्येक श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास बाहेर सोडताना माझी सगळे तणाव, माझ्या सगळी काळज्या, दुःख, व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते, आपण श्रवण करा. आणि आपलं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, व्याधी विरहित आहे, औषध विरहित आहे. आणि हे कायम असंच राहणार आहे, ही भावना आपल्या मनामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास या क्षणी आपल्यामध्ये आहे. आणि महामृत्युंजय मंत्राचं पठण, श्रवण, मनन, चिंतन आपण करूया. ॐ त्र्यम्बकं यजामहें सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहें सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवरती सुख, शांती आणि समाधान लाभत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आज आपण दिवसभर जी काही कामे योजलेली आहेत त्या सर्व कामांमध्ये आपण प्रामाणिक आणि कुशलतेने ही सगळी कामं पूर्ण करणार आहोत. योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे. आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे अगदी अलगद फिरून घेऊन सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. हातांची ज्ञान मुद्रा, एक मकार लंबवलेला ओंकार आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार शांती पाठ. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. असलं म्हटलं नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होतोय. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम. शुभ दिवस.